या वार्डातूनच मला राजकारणाची प्रेरणा, राजकारणाची माझी सुरुवात, राजकीय माझा भविष्य आणि राजकारणामध्ये आज ज्या मी 5 वेळेस आमदार झालो त्यामध्ये सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर त्या स्नेहनगरचा आहे, हे मी कधीही विसरू शकत नाही। मी या ठिकाणी आमदार नाही, या ठिकाणी नेता नाही, मी आपला एक पारिवारिक सदस्य जे अनेक संकटातून आपण मार्ग काढतो आणि त्या संकटामधून एखादा व्यक्ती घडवण्याचा काम कुठे होत असेल तर माझ्या माहितीप्रमाणे तो स्नेहनगर आहे। स्नेहनगरच्या इतक्या या विराट सभेमध्ये कुठेही कोणाला खुर्च्या नाही, उभा राहायला जागा नाही, इतकी मोठी संख्या पाहिल्यानंतर निश्चित जी काही पुढची लढाई काय होणार आहे, कशी होणार आहे, कोणासोबत होणार आहे आणि ती होणार भी आहे तर त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर सौदेबाजी आजपासून चालू झालेली आहे। मैं रहता मुझे क्या देते, मतलब उमेदवारी प्रत्येक माणूस ते शोधतात, तैयार करतात। तो हर एक को ऐसा लगता है कि मैं खड़े रहूंगा मुझे क्या देते, मेरे 5 साल का पेट पानी का धंधा होता क्या, अगर वो होता होगा तो ही मैं चुनाव लड़ता। इस तरह की जो चर्चाएं चल रही है वो चर्चा हर किसी के घर में भी चली, कोई बस्ती में भी चली, कोई होटल में भी चली, कोई कहीं ना कहीं गांव के बाहर भी चली, तो मुझे बरोबर मालूम पड़ता है। कुछ लोगों को लगता है टोपी है, रुमाल है, चश्मा है, थोड़ा बहुत बुग्गा दिख रहा है, आसानी से कुछ भी कर लेंगे, तो इतना आसान नहीं है। ये जो इतने लोगों का प्रेम, प्यार, मोहब्बत जो मैंने और मेरे साथियों ने मंच पे बैठे इतने नेता हैं कि एक आधे का नाम भूल गया तो वो नाराज हो जाएगा। मेरे पास चिट्ठी भी आई हुई है 150 लोगों की और बचे हैं सिर्फ 40 मिनट, और 40 मिनट में जो आगे होने वाला है वो सवाल का जवाब भी देना है। इसलिए सभी सम्माननीय व्यासपीठ, हमारी लाडली बहनें, सब भाई, बुजुर्ग, साथी और दोस्तों, ये चुनाव जब जब भी आता है तब तब राजकारण के अंदर काम का मूल्यमापन कुछ लोग करते नहीं, विकास की बात और चर्चा भी नहीं करते, लेकिन जात के ऊपर, कास्ट के ऊपर, अभी हमारी बहन ने जो बताया, उसके पहले दुर्गा ताई ने बताया, प्रताप प्रसाद जी ने बताया, हमारे यहाँ जो 5 लोगों ने स्पीच दिया, प्रभाकर पांडे साहब ने बताया, संजय आरके साहब ने, नंद कुमार सहारे जी ने, विनोद जी मंडलेचा ने, ये जो मैं सारी बातें बता रहा हूं, उन्होंने जो जो चीज बताई एक तो उनको समझते नहीं होंगे, या फिर मुझे मेडिकल कॉलेज में एक बराडे टाइप दवाखाना खोलना होगा, एक वार्ड। कुछ लोग पागल हो जाएंगे कुछ लोग पागल हो जाएंगे, और वो पागलों का छोटा दवाखाना वो भी फ्री में रखना पड़ेगा। तो नसल असाच बना। आपण ज्या ज्या ठिकाणी पाहिलं, मी छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रवेशद्वार पहिल्यांदा बनवलो, इतका सुंदर होता की सारे लोक तीच चर्चा करत होते। त्यानंतर महावीर, आमचे पूर्ण मारवाडी समाज आणि सकल राजस्थानी समाजाने मला विनंती केली की एक महावीर स्तंभ बी व्हावं आणि महावीर प्रवेशद्वार व्हावं। मी त्या महावीर प्रवेशद्वारालाही आणि स्तंभालाही मंजुरी दिली। त्यानंतर त्याच्या पुढे गेलो तर अनेक दिवसापासून म्हणजे सराफा मार्केट मध्ये अनेक लोकांच्या अनेक मागण्या होत्या, परंतु त्या सर्व मागण्या आपण बाजूला ठेवून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवेशद्वार बनवला आणि त्या प्रवेशद्वारातून बाबासाहेब दिसावं अशा पद्धतीची मी सर्व
व्यवस्था त्या ठिकाणी केली. मी काही उपकार केले नाही. दुसरं लगेच निर्णय घेतला का आपल्या पुढे जामा मस्जिद ही 300-400 वर्ष पूर्वीची आहे. इथेही 50% मुस्लिम समाज बी राहतो, असं काही नाही. कमी दुसऱ्या ज्या ठिकाणी नाव दिलं त्या ठिकाणी 99% 9 मुसलमान राहतात. हा मुद्दा मी मुद्दाम यासाठी सांगू लागलो की काही लोकांचे डोके खराब झाले. काही लोकांना फक्त जातीवाद निर्माण करायचा आहे. या शहरामध्ये असलेली अमन आणि शांती, या शहरामध्ये राहणारा प्रत्येक समाजाच्या माणसाला आपण न्याय देण्याचं काम केलं. त्याच्या पुढे गेलो तर पवित्र मंदिर ग्रामदैवत मसुबा महाराज आहे. त्या मसुबा महाराजाच्या नावाने एक अत्याधुनिक पद्धतीचा क्वालिटीचा आपण त्या ठिकाणी प्रवेशद्वार बनवलं. तर त्या ठिकाणी आम्ही जातीवाद केला नाही, कधी उपकार बी केले नाही कोणावर, परंतु जे ग्रामदैवत आहे त्यांचं नाव राहायला पाहिजे त्यासाठी मी स्वतः आमच्या समाजाचे 24 घरं होते आणि 11 हिंदू बांधवांची होते. मी ते तोडून रस्ता 10 फुटाचा होता त्याला 40 फुटाचा केला आणि मसुबा महाराजचा रस्ता क्लिअर करून त्या ठिकाणी प्रवेशद्वार बनवलं. त्याची चर्चा होत नाही. इकडे आलो आपण तर लाल बहादूर शास्त्री, ही शास्त्री कॉलनीमध्ये लाल बहादूर शास्त्री साहेबाच्या नावाने जय जवान जय किसान ही आठवण राहावी यासाठी मी या ठिकाणी प्रवेशद्वार बनवला. लाल बहादूर शास्त्री साहेबांचं नाव दिलं. आपण तिकडे बाजूला गेलो तर या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहे तिथून येणारा जो प्रवेशद्वार आहे, मला वाटतं जय भवानीच्या नावाने आहे. अहिल्या देवी तिकडे पाहिलं तर अहिल्या देवी होळकरच्या नावाने, त्याच्या बाजूला पाहिलं तर शाहू महाराजाच्या नावाने, तिकडे पुढे गेलो तर श्रीकृष्ण महाराजाचा बनू लागलो. याच्या इकडे टिळक नगर मध्ये येतो तर बाळ गंगाधर टिळक साहेबाच्या नावाने बनवलेलं आहे. असे अनेक प्रवेशद्वार की आपल्या शहराची ओळख व्हावी, या शहरामध्ये राहणाऱ्या कानाकोपऱ्यामध्ये राहणाऱ्या माणसाला त्याच्या धार्मिक भावना जपण्याचा काम आपण करतोय. आणि हे सर्व करताना नामकरण झाले असेल तर दोन्हीही रस्त्यामध्ये मला ज्यांनी मदत केली राजकारणामध्ये, स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेब प्रमुख रस्त्याला तर शंकरराव चव्हाण साहेबाचं नाव दिलं. दुसऱ्या प्रमुख रस्त्याला मी स्वर्गीय माणिकदादा पालोदकरांचं नाव दिलं. त्याचं कोणीही मूल्यमापन करत नाही. तिकडे गेलो तर डॉक्टर जाकीर हुसेन हे बी काही व्यक्तिमत्व छोटा नाहीये, राष्ट्रीय पुरुष होते. त्यांच्या नावाने ती कॉलनी बनलेली आहे, त्यांचा प्रवेशद्वार बनवणं हे बी गुन्हा नाहीये. आताच प्रताप सेठनी जो उल्लेख केला ईदगाव, तर ईदगाववर येणारा त्याला ईदगावच प्रवेशद्वार म्हणावं लागल. म्हणजे फक्त 3च नावाला विरोध करण्याचं काम जे लोक करू लागले त्या लोकांना आपल्या शहरामध्ये राहणाऱ्या माणसाला सुरक्षित ठेवायचं नाही. इथे शांतता, सुव्यवस्था, कायदा कसा बिघडेल याची तयारी काही लोक करू लागले, परंतु आपल्याला सावध राहावं लागेल. ही चिरीमेरी किती दिवस चालणार आहे? मी तुम्हाला सांगतोय, फक्त निवडणुकीची पूर्ती आहे. कुणाला तरी भाडोत्री वाहन आणायचे आणि भाड्याने लोक लावायचे, कुणाच्याही विरुद्ध उपोषण करणं, धरणं, आंदोलन हे पहिल्यांदा नाही घडलं. हे अनेक वर्षापासून चालू आहे. मी तर गेल्या 43 वर्षापासून हे सर्व बघतोय. मी कॉलेजमध्ये असतानाही हे बघितलं. मी ज्या वेळेस CRची निवडणूक लढली त्यावेळेस बी हाच जातीवाद, पण त्यामध्येही मला ईश्वर अल्लाह भगवान गौतम बुद्ध यांच्या आशीर्वादाने बाबासाहेबांनी जे दिलेलं आम्हाला पवित्र संविधान आहे त्या माध्यमातून मी त्या निवडणुका प्रत्येक वेळेस जिंकल्या. याचा यांना सर्वात दुःख तोच आहे. का इतकं हिंदू इतके आहे, मुसलमान तितके आहे, आणि निवडून कसा येतो हा मुसलमान?
अरे आम्ही रात्रंदिवस काम करतोय, 18-18 तास काम करतोय. कोणताही गोर गरीब मजबूर लाचार जब भी कोई भी आएगा तो उसको मदद करने का, खजूर का हिस्सा तो भी मदद करते हैं. राजकारण में कोई भी किसके संगात एक बार गलत बोल के चुन के आ सकता है, एक बार लोगों को गुमराह कर सकता है, लेकिन लगातार 43 साल से ये यहाँ की सिल्लोड शहर की जनता, जब 13,000 यहाँ का पॉपुलेशन था, 13,000, मुझे अच्छा मालूम है. वो काले तई बिचारी, जब से हमारी बहन, मुझे लगता है कि मैं 50 साल से चंद्रकला ताई को, 50 साल हो गए काले ताई, 50 साल से वो बहन को जानता मैं, 50 साल से. तो ये 50 साल में इतने तेजी मंदी के दिन आए. कई जगहों के ऊपर ऐसा दुनिया का कोई आरोप नहीं है कि जो मेरे ऊपर नहीं रखा गया. उसके बाद में तो एक ने वो 30 बाय 40 का प्लाट खा गया. ऐसा जब मैंने मेरी 100 एकड़ जमीन मेडिकल कॉलेज के लिए दान दिया, वो भी हार्ट ऑफ सिटी शहर की जगह, कोई काने कोपरे की जगह नहीं. मंसूर साहब की जमीन लिया. हमारे कॉमरेड फकरू भाई को मैंने बोला कि साहब तुम्हारी जमीन मेरी जमीन, हम सब एक खट्टे करेंगे और उसको डोनेट करके वहां अच्छा मेडिकल कॉलेज बनाएंगे. लोगों को भरोसा नहीं आता था, किसी को सच लगता ही नहीं था कि मेडिकल कॉलेज ये क्या कोई छोटा मोटा काम नहीं है. कैसा बनेगा, क्यों बनेगा, कहां से बनेगा. और ये तो बड़े बड़े जो उद्योगपति है, जो बड़े राजकारणी है, वही बड़े शहरों में बना सकते. ये सिल्लोड जैसे एक छोटे से शहर में कैसा बनेगा. लेकिन आज मेडिकल का काम अंतिम टप्पे में है. आने वाली 15 तारीख से वो रात और दिन वहां जो ओपीडी, आईपीडी, ऑपरेशन, महात्मा ज्योतिराव फुले होगा, कामगार होगा, या जितने भी योजनाएं हैं महाराष्ट्र सरकार की और केंद्र सरकार की, सारी योजनाओं में एक भी आदमी को जितनी 1476, मुझे लगता है 1400 कुछ बीमारियां हैं उसमें डॉक्टर, तो वो सारी बीमारियों का ऑपरेशन करने का केंद्र बिंदु, किसी को संभाजी नगर औरंगाबाद जाने की जरूरत नहीं. उनका इलाज भी यही होगा, फ्री में होगा. मैं वही बोला, तू दिख रहा नहीं कहाँ है.